नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप बोले. आज 2 भागामध्ये लिंगाळी भागामध्ये ना इथं आज काटेंच्या प्लॉटला आम्ही आलो होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं होतं की बघा हा 86 रुपये त्यांचा ऊस आहे, अडसर लागण आहे, योग्य व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आज संदीप प्याज बायोऑर्गॅनिकच्या त्यांनी आज 2 ड्रिचिंग 3 फवारण्या किंवा पक्की भरणीला आपली खतं सगळी त्यांनी व्यवस्थित वापरली. त्या कारणामुळं आम्ही जे म्हणतो ना की पहिल्यापासून शेवटपर्यंत शेड्यूल आमच्या कंपनीचं घ्या किंवा आमच्या वितरकांमार्फत तुम्ही सल्ला घ्या, तर तुम्हाला पीक तुमचा आणून द्यायची जबाबदारी आमची आहे. आता शेतकऱ्यांना आपण विचारूया, तुम्हाला हा प्लॉट बघून म्हणजे हा प्लॉटचं व्यवस्थापन तुम्ही केलं, तुम्ही समाधानी आहात का? हो, नक्की 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 समाधान तुम्ही समाधानी आहात. आहात. बरोबर, तुम्ही आतापर्यंत ह्या व्यवस्थापन कसं कसं केलं ह्या प्लॉटला? जसं आपलं जे शेड्यूल होतं ना, म्हणजे सुरुवातीला ड्रिंचिंगचे आणि नंतर फवारणीचे, त्याचप्रमाणे सगळे शेड्यूल जसे मनोज बारोकर यांनी सांगितलं त्याचप्रमाणे सगळं टोटल केलेलं आहे. येस, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तुम्हाला मित्र? आणि की नंतर बांधणीचे जे खत आहेत ना, जसं आपलं शेड्यूल आहे त्याचप्रमाणे सगळं खत, वेगळं काहीच केलेलं नाही. हा, म्हणजे आमची कन्सल्टिंग टीम तुम्हाला सांगेल ना की ड्रिंचिंग घ्या, फवारणी घ्या किंवा रोग कीड व्यवस्थापनाला हे औषध वापरा, तणनाशक अशा प्रकारे वापरा किंवा पक्के भरून तुम्ही ह्या खतं मात्र ह्या वापरा, पाणी व्यवस्थापन ह्या पद्धतीने तुम्ही करा, अशा प्रकारे शेड्यूल चांगल्या प्रकारे फॉलो तुम्ही केलं तर चांगल्या प्रकारचं उत्पन्न म्हणजे एकरी 100 टन सहज शक्य जे आपण संकल्पना म्हणतो ना, त्या अशा प्लॉटमध्ये बघितल्यावरती आपल्याला दिसतं की बघा तुम्ही बघू शकताय की ऊसाचं पेरं बघा, तुम्ही पेराची जाडी बघा, त्याची उंची बघा, त्या ऊसाच्या पानांची रुंदी बघा कशी आहे, म्हणजे अगदी अप्रतिम, अगदी नाव घेण्यासारखा ऊसाची हा एकरी 100 टन हा सहज तुमचा ऊस हा निघू शकतो. धन्यवाद.